नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। महाराष्ट्रात पावसाचा इशारा, मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात प्रतीक्षा। नीट आंदोलनाची राज्यभर ढग, विद्यार्थ्यांची विविध ठिकाणी निर्देशने। कॉकरोच जनता पार्टीचा संसदेवर मोर्चा, अभिजित दिपके म्हणाले माघार नाही। पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणाचा साठा वाढला। राहुल गांधीचा मोदींवर हल्लाबोल, युवकांचा आवाज दडपल्याचा आरोप। फडणवीसांचा सोलापूर दौरा, शर्तभंग जागा वर्ग 1 करण्याचा निर्णय। पुण्यात भरती प्रक्रियेवर प्रश्न, सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाल्याचा आरोप। तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील 7 एसी लोकल फेऱ्या रद्द। रायगडच्या कोशिंबडे धबधब्यात नागरिकाचा डुबून दुर्दैवी मृत्यू। मानाच्या पालख्यांना प्रथमच जीपीएस, सुरक्षेसाठी ड्रोन आणि QR व्यवस्था। सोलापुरात कामगाराचा दरोड्याचा कट उडाला, चालकाच्या सतर्कतेने बचाव। पुरंदर विमानतळासाठी वेगवान रेल्वे, दिवे घाटात जुळ्या बोगद्याचा विचार। डेंग्यू मलेरियाने SRPF जवानाचे निधन, शासकीय इमारतीत अंत्यसंस्कार। पुण्यात कंत्राटासाठी खंडणीची मागणी, संचालकाविरोधात गुन्हा दाखल। रुग्णालयांना सूचना, डिस्चार्ज कार्ड आता डिजिटल पद्धतीने भरणार। नवी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा। मुंबईत बेस बस्ट अपघात, वृद्धाचा मृत्यू, 10 जण जखमी। संसदेत नीट पेपर फुटी आणि राम मंदिर चोरीचा मुद्दा गाजला। पुणेकरांना झटका, 1 ऑगस्ट पासून रिक्षा भाडेवाढीची शक्यता। मुंबईच्या पाणीसाठ्यावर महापालिकेचे महत्त्वाचे आरोग्यविषयक आव्हान। पुण्यात विद्यार्थिनीवर वर्षभर अत्याचार, चौघांविरोधात गंभीर आरोप। रोहित शर्माच्या कामगिरीचे शास्त्रीकडून कौतुक, टीकाकारांना उत्तर। पुणे मुंबई मिसिंग लिंक प्रकल्प सुरक्षित, IIT मुंबईचा अहवाल। मुंबई महापालिका कॅन्टीनचा निष्काळजीपणा, अन्नात आक्षेपात वस्तू आढळल्या। मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट कायम। सध्या इतकाच, बघत रहा लोकतंत्र मिरर।